युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण समानार्थीवर जे व्हिडिओ बनवलेले मित्रांनो, त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, तो सुद्धा व्हिडिओ पाहून जा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल। मित्रांनो, आपण समानार्थीवर 2 व्हिडिओ बनवले आहेत, ते जर व्हिडिओ पाहिले तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे समानार्थी आणि विरुद्धार्थीवर एकही सुद्धा प्रश्न या ठिकाणी तुमचा चुकणार नाही। तर समानार्थीवर जे 2 व्हिडिओ बनवले ते व्हिडिओ नक्की तुम्ही पाहून जा, नक्की तुम्हाला त्याचा आगामी परीक्षेमध्ये फायदा होईल। आणि विद्यार्थी मित्रांनो, आता कंबाईनची जी काय PSI STI आणि याची जी काय भरती मेन होईल मित्रांनो, त्यासाठी मेन परीक्षेसाठी सुद्धा मराठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे। आणि त्यासाठी मित्रांनो जवळपास 4 ते 5 मार्काला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द विचारले जातात। यापैकी आपण समानार्थी शब्द घेत आहोत। आता समानार्थी शब्द हा आपला दुसरा व्हिडिओ, याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द आपण घेणार आहोत। तर पहा मित्रांनो, पहिला शब्द आहे आपला बाण। बाण या शब्दाचे समानार्थी शब्द पहा। बाण या शब्दाला काय म्हणतात, तर बाण या शब्दाला म्हणतात शर, तीर, सायक आणि इशू। बाण या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, शर, तीर, सायक आणि इशू हे बाण या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। पुढचा पहा मित्रांनो, बाप। बापाला काय म्हणतात मित्रांनो, पिता, वडील, तात, जनक, जन्मदाता, तीर्थरूप आणि अंबक। अंबक म्हणजे काय मित्रांनो, वडील, बाप। याच्यामध्ये तुम्हाला तीर्थस्वरूप एक जास्त लक्षात ठेवायचं, तीर्थरूप आणि त्याच्यानंतर जन्मदाता आणि जनक हे 3-4 तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, बिकट। बिकट म्हणजे काय मित्रांनो, कठीण, अवघड। जसे पहा मित्रांनो, आता कोरोनाच्या कंडिशनमध्ये आपलं काय सर्वांचं बिकट कंडिशन आहे। बिकट म्हणजे काय मित्रांनो, कठीण किंवा अवघड कंडिशन, त्याला बिकट, कठीण, अवघड असे म्हणतात। पुढे पहा मित्रांनो, बेंडूक। बेंडूक या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, भेक, मंडूक आणि दरदूर। दरदूर या ठिकाणी लक्षात ठेवा, दरदूर म्हणजे बेंडूक होते। तर मित्रांनो पहा, या ठिकाणी बेंडूकचे भेक, मंडूक आणि दरदूर हे या ठिकाणी बेंडूकचे समानार्थी शब्द आहेत। ब्रह्मदेव। ब्राह्म, चतुरानन, कमलासन, वीरांची, विधी, प्रजापती, विधाता आणि कंज। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला प्रजापती, विधाता आणि वीरांची आणि त्याच्यानंतर मित्रांनो चतुरानन हे तुम्हाला 4 या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। पहा, कुठले लक्षात ठेवायचे जास्तीत जास्त, चतुरानन, वीरांची, प्रजापती, विधाता हे तुम्हाला शब्द ब्रह्मदेवाचे समानार्थी शब्द या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। पुढे पहा मित्रांनो, ब्राह्मण। ब्राह्मणचे पहा मित्रांनो, द्विज आणि विप्र हा खूप वेळेस आलेला आहे मित्रांनो। ब्राह्मण या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, द्विज आणि विप्र म्हणजेच मित्रांनो ब्राह्मण। आणि पक्षी या शब्दाला, पक्षाचा समानार्थी शब्द सुद्धा द्विज होतो, हा गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवा। म्हणजे ब्राह्मण आणि द्विज आणि पक्षी हे या ठिकाणी, द्विज हा शब्द जो आहे मित्रांनो ब्राह्मण आणि पक्षासाठी सुद्धा वापरला जातो। म्हणजे ब्राह्मण या शब्दाचे द्विज आणि विप्र हे समानार्थी शब्द आहेत। पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, भरभराट। भरभराट म्हणजे काय, उत्कर्ष, चलती आणि समृद्धी। म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण प्रगती करत असो तर त्याला आपल्याला काय म्हणतात, भरभराट करत आहे, उत्कर्ष करत आहे, चलती करत आहे आणि समृद्धी। समृद्धी म्हणजे काय मित्रांनो, संपत्ती म्हणजेच काय मित्रांनो, भरभराट। पुढे पहा मित्रांनो, आता भाऊ या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, भ्राता, बंधू आणि सहोदर। सहोदर हा खूप वेळेस विचारला जातो। तर सहोदर म्हणजे काय, सहोदर म्हणजे मित्रांनो भाऊ। आणि सहोदरची एक संकल्पना दुसरी एक लक्षात ठेवा, एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले जे काही मुलं असतात त्याला सहोदर असे म्हणतात। पहिला ऑप्शन तुम्हाला बंधू देतात, वर देतात की एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला काय म्हणतात, पहिलं ऑप्शन देतात बंधू, तर त्याला बंधू म्हणत नाहीत। तर लक्षात ठेवा, एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांना सहोदर असे म्हणतात। म्हणजे भाऊ या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, भ्राता, बंधू आणि सहोदर भाऊ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। पुढे पहा मित्रांनो, भांडण। भांडण या शब्दाचे समानार्थी शब्द तंटा, कलह आणि झगडा हे भांडण या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। आता भांडखोर या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, एक म्हणजे कलाभांड, दुसरं म्हणजे कला भंड, तिसरं म्हणजे मित्रांनो कलागती, कलागत्या, कलाझगडी, कलांटा आणि कळाम आणि कळीकंटा। तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात 2-3 ठेवायचे। एक म्हणजे मित्रांनो पहिलं लक्षात ठेवा कळभांडण, दुसऱ्यानंतर पहा कलागती, त्याच्यानंतर पहा मित्रांनो कलांट आणि त्याच्यानंतर पहा मित्रांनो कळीकंटा। हे जे मित्रांनो 3-4 आहेत ते तुम्हाला जास्ती लक्षात ठेवायचे, कारण की यावर आतापर्यंत काय प्रश्न विचारलेला नाही। भांडखोर या शब्दावर फक्त 2-3 जास्ती वेळेस रिपीट झाले, 1-2 वेळेस विचारलेला आहे। परंतु मित्रांनो जो काय भुंगा हा शब्द आहे मित्रांनो, हा कितीतरी वेळेस रिपीट झालेला शब्द, हा तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे। हा भांडखोर नाही जरी लक्षात राहिला तरी चालेल, परंतु भुंगा हा शब्द लक्षात ठेवा। जो मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो, हा खूप वेळेस रिपीट झालेला, खूप वेळेस म्हणजे मित्रांनो जवळपास 200 ते 300 प्रत्येक परीक्षेला हा प्रश्न असतो म्हणजे असतो। तर भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, भ्रमर, आली, मधु, मिलिंद, मधुकर आणि भृंग। तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला सर्व समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे, कारण की खूप वेळेस विचारलेला आहे मित्रांनो। म्हणजे जे काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे त्यावर मी तुम्हाला फोकस मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात राहावं आणि तुम्हाला नेमकं कुठलं वाचायचं आणि कुठलं नाही वाचायचं। कारण की मित्रांनो समानार्थी शब्द हा पाठांतराचा भाग असल्यामुळे हा
म्हणजे याला जास्ती वेळ लागतो, त्याच्यामुळे जेवढं काही महत्त्वाचं आहे तेवढंच आपल्याला करणं महत्त्वाचं आहे. तर भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द पहा. भ्रमर, आली, मधुप, मिलिंद, मधुकर आणि भृंग हे भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो याची तुम्हाला सर्वच लक्षात ठेवायचे, कारण की खूप वेळेस विचारलेले आहेत. पुढे पहा मित्रांनो, महा या शब्दाचे आतापर्यंत महा हा शब्द विचारलेला नाही. महान, मोठा आणि थोर फक्त लक्षात ठेवा. पुढे पहा, माणूस या शब्दाचे समानार्थी शब्द मानव, मनुष्य आणि मनुज. तर या ठिकाणी मित्रांनो शुद्ध शब्द म्हणून तुम्हाला मनुष्य लक्षात ठेवा. मनुष्य हा शुद्ध शब्दासाठी विचारला जातो. मनुष्य हा शब्द कसा लिहिला जातो तर पहा मित्रांनो, नु आणि श म्हणजे श जे मित्रांनो जे काही नु आहे त्याची पहिला काय उकार आहे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मनुष्य हा शब्द शुद्ध शब्दासाठी लक्षात ठेवा, कारण की विचारला जाऊ शकतो. पुढे पहा मित्रांनो, मासा. आता मासाचा बऱ्याच वेळेस विचारला आहे मित्रांनो. मीन हा शब्द, मीन या शब्दाचा समानार्थी शब्द काय, म्हणजे प्रश्न विचारला जातो की मीन या शब्दाचा समानार्थी शब्द काय. पहिला ऑप्शन देतात डोळा, दुसरा ऑप्शन देतात म्हणजे कुठले तरी 2-3 ऑप्शन देतात. तर लक्षात ठेवा, मासा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत मीन आणि मत्स्य हे मासा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. हा सुद्धा लक्षात ठेवा. मित्र हा सुद्धा खूप वेळेस विचारला आहे. मित्र म्हणजे स्नेह, सखा, दोस्त आणि सहूद म्हणजे काय मित्रांनो, मित्र म्हणजे पहा मित्रांनो, मित्र समानार्थी शब्द स्नेही, सखा, सोबती आणि दोस्त. या ठिकाणी एक सोबती एक सुद्धा लक्षात ठेवा. सोबती हा सुद्धा एक लक्षात ठेवा. आणि सुदामा म्हणजे दोस्ती, मित्र आणि सखा या ठिकाणी लक्षात ठेवा. हे 2-3 एक्स्ट्रा लक्षात ठेवा. एक म्हणजे सुदामा आणि दुसरं म्हणजे सोबती. म्हणजे पाय मित्र या शब्दाचे समानार्थी शब्द स्नेह, सखा, दोस्त, सोबती आणि सुदामा हे मित्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, मिश्रण म्हणजे मेज आणि उमेद आतापर्यंत विचारलेलं नाही. मुलगा हा शब्द खूप वेळेस विचारला. मुलगा आणि मुलगी याच्या बाबतीत समानार्थी शब्द विचारले जातात. तर मुलगा या शब्दाचे समानार्थी शब्द पहा मित्रांनो, सूत. आता पहा मित्रांनो, ज्यावेळेस हे सूत असतं त्यावेळेस त्याचा अर्थ होतो मित्रांनो मुलगा, आणि ज्यावेळेस मित्रांनो हे सूत दिलं जातं म्हणजे सची जर दुसरी वेलांटी जर असेल त्याचा अर्थ होतो मित्रांनो धागा. त्याचा अर्थ काय होतो मित्रांनो, धागा. अशा स्वरूपामध्ये प्रश्न कन्फ्यूज करू शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा, सची जर पहिली वेलांटी जर असेल तर त्याचा अर्थ मुलगा होतो, आणि सची जर दुसरी वेलांटी जर दिली असेल तर मित्रांनो त्याचा अर्थ धागा असा होतो. आपण जो हातात धागा गळ्यामध्ये जो काय दोरा बांधतो त्याला काय म्हणतात, सूत असे म्हणतात. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे पहा मित्रांनो, आता मुलगा या शब्दाचे सूत म्हणजे मुलगा, तनय म्हणजे सुद्धा मुलगा, आत्मज म्हणजे मुलगा, तनुज म्हणजे सुद्धा मुलगा, पुत्र म्हणजे मुलगा आणि नंदन म्हणजे सुद्धा मुलगा. हा लक्षात ठेवा, नंदन म्हणजे मुलगा. तर पहा मित्रांनो या ठिकाणी आता कन्फ्यूज कसं केलं जातं तर पहा मित्रांनो, आता सूत म्हणजे होतं मुलगा, सुता म्हणजे होतं मुलगी, तनय म्हणजे होते म्हणजे मुलगा, तनया म्हणजे मुलगी, आत्मज म्हणजे मुलगा, आत्मजा म्हणजे मुलगी, तनुज म्हणजे मुलगा, तनुजा म्हणजे मुलगी, पुत्र म्हणजे पुत्र आणि नंदन म्हणजे मुलगा, तर नंदनी म्हणजे मुलगी. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे कशा स्वरूपामध्ये बदल केल्याच्या नंतर यामध्ये कसा बदल होतो पहा. खालीच दिलेले तर एका खाली एक आहे. तर पहा मित्रांनो या ठिकाणी आता प्रश्न असा विचारला जातो, सूत या शब्दाचा समानार्थी शब्द काय, तर त्या ठिकाणी सुता देतात. पहिलं ऑप्शन सुता देतात, मग आपण चुकून त्या ठिकाणी सुता मारू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, हे समानार्थी आणि विरुद्ध समानार्थी शब्द या ठिकाणी खूप वेळेस विचारलेले आहेत. पहा मित्रांनो, सूत म्हणजे मुलगा, तनय म्हणजे मुलगा, आत्मज म्हणजे मुलगा, तनुज म्हणजे मुलगा, पुत्र म्हणजे मुलगा आणि नंदन म्हणजे मुलगा. आता मुलीचे समानार्थी शब्द पहा. मुलगी म्हणजे काय, सुता म्हणजे मुलगी, तनया म्हणजे मुलगी, आत्मजा म्हणजे मुलगी, तनुजा म्हणजे मुलगी, कन्या म्हणजे मुलगी, दुहिता म्हणजे दोहीकडलं हित पाहणारी म्हणजे पहा सासरचं आणि माहेरचं हित पाहणारी ती म्हणजे कोण मित्रांनो, मुलगी. म्हणजे दुहिता म्हणजे मुलगी असं लक्षात ठेवा. दुहिता म्हणजे काय मित्रांनो पहा, म्हणजे जी काय मुलगी असते ते सासरचं आणि माहेरचं दोहीकडलं सुद्धा पाहत असते म्हणून त्याला काय म्हणतात, दुहिता म्हणजे मुलगी असं तुम्ही लक्षात ठेवा. नंदनी म्हणजे सुद्धा मुलगी, पुत्री म्हणजे सुद्धा मुलगी. तर पहा मित्रांनो, असं तनया, मुलगा आणि मुलगीचे हे तुम्हाला समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे आहेत. लक्षात ठेवण्यासाठी सोपे आहेत. पुढे पहा मित्रांनो, रक्त या शब्दाचा समानार्थी शब्द पहा. रक्ताला काय म्हणतात, रुधिर म्हणजे सुद्धा रक्त, असू म्हणजे रक्त, असूत म्हणजे सुद्धा रक्त, असूद म्हणजे रक्त आणि शोणित म्हणजे सुद्धा रक्त. शोणित हा खूप वेळेस विचारलेला आहे. शोणित या शब्दाचा समानार्थी शब्द काय, तर शोणित या शब्दाचा समानार्थी शब्द होतो मित्रांनो रक्त, रुधिर, असूत आणि असूद. म्हणजे रक्त या शब्दाचे समानार्थी शब्द पहा कुठले आहेत, रुधिर, असूत आणि मित्रांनो शोणित हे या रक्त या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढे पहा मित्रांनो, आता रस्ता या शब्दाचे समानार्थी शब्द मार्ग, पथ आणि वाट हे रस्ता या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढे पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पथ लक्षात ठेवा. पथ म्हणजे मित्रांनो रस्ता. खूप वेळेस विचारले पथ हा शब्द समानार्थी शब्द सांगा, तर पथ म्हणजे होतं मित्रांनो रस्ता. पुढे पहा मित्रांनो, राग या शब्दाचे समानार्थी शब्द खूप वेळेस विचारले मित्रांनो. रागचे संताप, रोष, द्वेष, क्रोध, अमर्ष, आवेश आणि शोभ. तर मित्रांनो शोभ हे लक्षात ठेवा. शुभ खूप वेळेस विचारले तर शोभ या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो, शोभ म्हणजेच राग.
शोभ म्हणजेच काय मित्रांनो राग. एखाद्या व्यक्तीला जर राग आला असेल तर आपण काय म्हणतो त्याला खूप शोभ आला. शोभ म्हणजे काय मित्रांनो राग. तर पहा राग या शब्दाचे समानार्थी शब्द. आता संताप हे तर तुम्हाला दैनंदिन जीवनात माहिती आहे. रोष सुद्धा तुमच्या लक्षात राहील, द्वेष सुद्धा लक्षात राहील, क्रोध सुद्धा लक्षात राहील. मात्र तुम्हाला मित्रांनो अपर्श आणि हा शोभ या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण हे तुमच्या दृष्टिकोनातून दोन नवीन आहेत. शोभ म्हणजे काय मित्रांनो राग. शोभ शोभ म्हणजे काय मित्रांनो शोभ म्हणजे काय मित्रांनो राग. शोभ त्याला खूप शोभ आला म्हणजे काय मित्रांनो त्याला खूप राग आला. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो राजा. राजा या शब्दाचे समानार्थी शब्द पहा. भूपती, भूप, नुरूप. नुरूप खूप वेळेस विचारला जातो. नुरूप, नरेंद्र, त्याच्यात नरेश, नरेंद्र, पृथ्वीपती, प्रजापती, राय, लोकपाल, भूपाल आणि भूमिपाल. म्हणजे पहा मित्रांनो राजा या शब्दाचे समानार्थी शब्द तुम्हाला जवळपास सर्वच लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. पहा मित्रांनो राजा या शब्दाचे भूपती, भूप, नृप, नरेश, नरेंद्र, पृथ्वीपती, प्रजापती, राय, लोकपाल, भूपाल आणि भूमिपाल. म्हणजे मित्रांनो हे राजा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढे पहा मित्रांनो रजनी. आता रजनी म्हणजे काय मित्रांनो रात्र. तर रजनी या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो रात्र. रजनी हा शब्द विचारला जातो. रजनी या शब्दाचा समानार्थी शब्द काय. तर पहिलं ऑप्शन देतात स्त्री, दुसरं ऑप्शन देतात मुलगी, तिसरं ऑप्शन देतात चंद्र आणि 4 नंबरचं ऑप्शन देतात तुम्हाला रात्र. तर रजनी या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो रात्र. आणि रजनीनाथ जर विचारलं रजनीनाथ, रजनी या शब्दाचा अर्थ होतो रात्र आणि रजनीनाथ, रजनीनाथ जर विचारलं तर मित्रांनो याचा अर्थ होतो चंद्र. रजनीनाथ म्हणजे चंद्र आणि रजनी म्हणजेच चंद्र. म्हणजे रजनी म्हणजे रात्र आणि रजनीनाथ म्हणजे चंद्र. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. फरक थोडाफार आहे तो लक्षात ठेवा. आता रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द रजनी, यामिनी, निशा, विभावरी आणि शर्वरी. खूप वेळेस विचारला जातो शर्वरी या शब्दाचा अर्थ काय. तर शर्वरी या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो रात्र. म्हणजे रात्र या शब्दाला समानार्थी शब्द कुठले आहेत. रजनी, यामिनी, निशा, विभावरी आणि शर्वरी. आणि निशाचर म्हणजे काय मित्रांनो. निशाचर खूप वेळेस विचारला जातो. निशाचर एक गोष्ट लक्षात ठेवा. आता निशाचर या ठिकाणी खूप वेळेस विचारला जातो. तर निशाचर या शब्दाचा अर्थ होतो निशाचर. निशा म्हणजे होतं मित्रांनो रात्र आणि निशाचर या शब्दाचा अर्थ होतो म्हणजे रात्री फिरणारा, रात्री गमन करणारा, त्याला निशाचर असे म्हणतात. पुढे प्रश्न विचारला जाईल की निशाचर म्हणजे काय. मग पहिलं ऑप्शन येईल तुम्हाला रात्र, दुसरं ऑप्शन येईल चंद्र, तिसरं ऑप्शन येईल रात्री गमन करणारा आणि 4 नंबरचं ऑप्शन येईल यापैकी नाही. तर निशाचर म्हणजे मित्रांनो रात्री गमन करणारा, रात्री फिरणारा, त्याला निशाचर असे म्हणतात. आणि निशा म्हणजे रात्र. पुढे पहा मित्रांनो म्हणजे रात्र या शब्दाची तुम्हाला रजनी लक्षात ठेवा, यामिनी लक्षात ठेवा, निशा लक्षात ठेवा, विभावरी आणि शर्वरी म्हणजेच मित्रांनो रात्र. पुढे पहा मित्रांनो रागीट या शब्दाचे कोपिष्ट, संतापी आणि कोपी. कोपी लक्षात ठेवा. पहा रागीट या शब्दाचे समानार्थी शब्द कोपी, संतापी आणि कोपिष्ट हे रागीट या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो आता लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे काय मित्रांनो. लक्ष्मी म्हणजे श्री, रमा, कमला, इंदिरा, पद्मा आणि पद्मजा. म्हणजे पहा मित्रांनो या ठिकाणी लक्ष्मी या शब्दाचे समानार्थी शब्द श्री, रमा. खूप वेळेस विचारलेले मित्रांनो रमा, कमला, इंदिरा, पद्मा आणि पद्मजा. तर हा मित्रांनो TETला प्रश्न आलेले. पद्मजा म्हणजे काय. तर पद्मजा म्हणजे म्हणतो मित्रांनो लक्ष्मी. श्री, रमा, कमला, इंदिरा आणि पद्मजा म्हणजेच मित्रांनो लक्ष्मी. पुढे पहा मित्रांनो लोखंड या शब्दाचे समानार्थी शब्द आय आणि आयास हा विचारलेला नाही. वल्लरी खूप वेळेस विचारले. वल्लरी लक्षात ठेवा. वल्लरी म्हणजे काय मित्रांनो वेल, लता आणि लतिका म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी वल्लरी. प्रश्न असा विचारला जातो मित्रांनो लता या शब्दाचा समानार्थी शब्द काय. तर पहिलं ऑप्शन देतात एक मुलीचे नाव, दुसरं ऑप्शन देतात वल्लरी, तिसरं ऑप्शन देतात मित्रांनो रात्र आणि 4 नंबरचं ऑप्शन देतात मुलगी. तर मित्रांनो लता या शब्दाचा समानार्थी शब्द होतो वल्लरी. वल्लरी म्हणजेच वेल, वेल म्हणजेच लता आणि लता म्हणजेच लतिका. म्हणजे पहा मित्रांनो वल्लरी या शब्दाचे समानार्थी शब्द वेल, लता आणि लतिका म्हणजेच मित्रांनो वल्लरी. पुढे पहा मित्रांनो वस्त्र हा खूप वेळेस विचारला जातो. वस्त्र म्हणजे काय मित्रांनो कपडा. वस्त्र म्हणजे काय मित्रांनो कपडा. तर वस्त्र या शब्दाचे समानार्थी शब्द पहा वसन, आंबर, पट आणि कपडे. पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अंबर एक लक्षात ठेवायचे. अंबर म्हणजे आकाश सुद्धा होते आणि अंबर म्हणजे वस्त्र सुद्धा होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. वसन म्हणजे काय मित्रांनो कापड, अंबर म्हणजे सुद्धा कापड, पट म्हणजे सुद्धा कापड आणि कपडे म्हणजे सुद्धा कापड. म्हणजे जे काय आपण अंगावर वस्त्र घालतो त्याला वसन, अंबर, पट आणि कपडा असे म्हणतात. पुढे पहा मित्रांनो आता वानर म्हणजे काय. वानर या शब्दाचे समानार्थी शब्द पहा मित्रांनो. वानर या शब्दाचे समानार्थी शब्द मरकट, कप्पी आणि शाखामुर्ग. शाखामुर्ग म्हणजे काय मित्रांनो वानर. तर पहा मित्रांनो शाखा या शब्दाचा अर्थ होतो व झाडाच्या फांद्या. म्हणजे झाडाच्या फांद्यावर उड्या मारणारा तो म्हणजेच काय मित्रांनो माकड म्हणजे शाखामुर्ग. शाखा म्हणजे झाडाच्या फांद्या आणि झाडाच्या फांद्यावर उड्या मारणारा म्हणजे तो काय माकड. म्हणजेच मित्रांनो शाखामुर्ग या शब्दाचा अर्थ होतो वानर.
त्याच्यानंतर पहा मित्रांनो कपी म्हणजे सुद्धा वानर आणि मरकट म्हणजे सुद्धा वानर. मरकट हा संस्कृत भाषेमधला शब्द आहे. हा सुद्धा या ठिकाणी मुद्दा लक्षात ठेवा. मरकट जो आहे मित्रांनो संस्कृत भाषेमधला शब्द आहे. मराठी भाषा मित्रांनो संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषापासून मराठी भाषा बनलेली. कुठल्या मित्रांनो संस्कृत आणि हा सुद्धा प्रश्न विचारले आपली मराठी भाषा कोणत्या भाषेपासून बनलेली आहे तर आपली मराठी भाषा संस्कृत आणि प्राकृत या भाषेपासून मराठी भाषा बनलेली आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो पवन म्हणजे वारा. व्हेरी IMP मित्रांनो पवन म्हणजे वारा. आता पहा मित्रांनो वारा या शब्दाचे समानार्थी शब्द पवन म्हणजे वारा, अनिल म्हणजे सुद्धा वारा. पहा मित्रांनो या ठिकाणी अनल अनल म्हणजे काय तर अनल म्हणजे होतं मित्रांनो विस्तव आणि अनिल म्हणजे वारा. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. अनिल म्हणजे होतं मित्रांनो वारा आणि अनल म्हणजे होतं विस्तव. जे काय फरक असतात मित्रांनो म्हणजे जे काय तुम्हाला कन्फ्यूज केले जातात क्वेश्चन ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे म्हणजे तुम्हाला जेणेकरून परीक्षेमध्ये अडचण येणार नाही. तर पहा मित्रांनो या ठिकाणी पवन म्हणजे वारा, अनिल म्हणजे सुद्धा वारा, मरुत म्हणजे सुद्धा वारा, समीर म्हणजे सुद्धा वारा. हा खूप वेळेस विचारला जातो. समीर म्हणजे वारा, वायू म्हणजे सुद्धा वारा, वात म्हणजे वारा आणि समीरन म्हणजे सुद्धा वारा, व्यान म्हणजे सुद्धा वारा आणि गंधवाह म्हणजे सुद्धा वारा. तर पहा मित्रांनो वारा या शब्दाचे पवन, अनिल, मरुत, समीर, वायू, वात, समीरन, व्यान आणि गंधवाह म्हणजेच मित्रांनो वारा. पुढे पहा मित्रांनो विहार. विहार म्हणजे मित्रांनो खेळणे, क्रीडा आणि सहल म्हणजेच विहार. विहार म्हणजे काय मित्रांनो खेळणे, क्रीडा आणि सहल म्हणजेच या ठिकाणी काय होतं विहार. पुढे पहा मित्रांनो विष्णू या शब्दाचे समानार्थी शब्द श्रीपती, कमलापती, रमापती, रमेश, चक्रपाणी, अच्युत्य, केशव, लक्ष्मीपती, नारायण, माधव, गोविंद, मधुसूदन, त्रिविक्रम, वासुदेव, पुरुषोत्तम, अंबरीश, ऋषिकेशी, पद्मनाभ, पितांबर आणि मारानू म्हणजे पहा मित्रांनो या ठिकाणी विष्णू या शब्दाचे समानार्थी शब्द आता तुम्हाला खूप काही दिलेले आहेत परंतु या ठिकाणी लक्षात कुठले ठेवायचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून पहा मित्रांनो. आता विष्णू या शब्दाचे समानार्थी शब्द तुम्हाला लक्षात ठेवा. एक म्हणजे श्रीपती, दुसरा म्हणजे मित्रांनो कमलापती, त्याच्यानंतर पहा मित्रांनो चक्रपाणी हा एक लक्षात ठेवायचा, त्याच्यानंतर केशव हा एक तुम्हाला लक्षात ठेवायचा, लक्ष्मीपती हा एक तुम्हाला लक्षात ठेवायचा, त्याच्यानंतर मित्रांनो मधुसूदन हा एक लक्षात ठेवायचा, त्रिविक्रम हा एक लक्षातच ठेवायचा, त्याच्यानंतर वासुदेव हा सुद्धा लक्षात ठेवायचा, त्याच्यानंतर मित्रांनो पद्मनाभ हा सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचा. म्हणजे पहा मित्रांनो तुम्हाला विष्णू या शब्दाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे कुठले ठेवायचे. एक म्हणजे श्रीपती, दुसरं म्हणजे कमलापती, त्याच्यानंतर चक्रपाणी, त्याच्यानंतर केशव, केशवच्या नंतर लक्ष्मीपती, त्याच्यानंतर मधुसूदन, त्रिविक्रम, वासुदेव आणि पद्मनाभ हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे पहा मित्रांनो आता वीज खूप वेळेस विचारला जातो. वीज म्हणजे काय मित्रांनो प्रश्न विचारला जाईल चपला या शब्दाचा समानार्थी शब्द काय. चपला या शब्दाचा समानार्थी शब्द काय तर चपला म्हणजेच मित्रांनो तुम्ही चपला म्हणजे या ठिकाणी कन्फ्यूज होऊन जाल तर चपला म्हणजे मित्रांनो आपली जी काय घरामध्ये जी काय वीज असते जो काय आपल्याला उजेड पडतो त्याला चपला असे म्हणतात. त्याला काय म्हणतात मित्रांनो चपला असे म्हणतात. तर पहा मित्रांनो वीज या शब्दाचे समानार्थी शब्द चपला, तडीत, बिजली, विद्युत, सौदामिनी आणि विद्युलता. तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चपला, सौदामिनी आणि विद्युलता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पहा मित्रांनो या ठिकाणी तडीत सुद्धा लक्षात ठेवा, बिजली सुद्धा लक्षात ठेवा आणि विद्युत सुद्धा लक्षात ठेवा कारण की हा खूप वेळेस रिपीट झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो यावर कुठलाही समानार्थी शब्द तुम्हाला विचारला जाऊ शकतो. एक तो तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की वीज या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्द. मग पहिला ऑप्शन देतील तुम्हाला बिजली, दुसरं देतील विद्युलता, तिसरं देतील सौदामिनी आणि 4 नंबरचा ऑप्शन देतील मित्रांनो तुम्हाला अनिल. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे अनिल म्हणजे होते वारा आणि बाकीचे जे काय मित्रांनो समानार्थी शब्द आहेत अशा स्वरूपामध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे पहा वीज या शब्दाचे चपला, तडीत, बिजली, विद्युलता आणि विद्युलता आणि सौदामिनी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्व लक्षात ठेवायचे आहेत. वेदना म्हणजे काय मित्रांनो यातना, कळ आणि दुःख. यातना आणि कळ आणि दुःख म्हणजेच मित्रांनो वेदना. पुढे पहा मित्रांनो शत्रू हा सुद्धा खूप वेळेस विचारला जातो. तर पहा मित्रांनो शत्रू म्हणजे आरी, रिपू, दुश्मन आणि वैरी. तर पहा मित्रांनो जे काय मी तुम्हाला फोकस मारत आहे त्यावर खूप वेळेस रिपीट झाले. मागच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर विद्यार्थी मित्रांनो शत्रू हा शब्द खूप वेळेस विचारला जातो. तर शत्रू या शब्दाचे समानार्थी शब्द आरी, रिपू, दुश्मन आणि वैरी शत्रू या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आता त्रिंबक या शब्दाचे समानार्थी शब्द पहा. त्रिंबक म्हणजे होते मित्रांनो शंकर म्हणजेच काय मित्रांनो महादेव. तर महादेव या शब्दाचे समानार्थी शब्द पहा
शंकर म्हणजे महादेव, महेश म्हणजे सुद्धा महादेव, त्र्यंबक म्हणजे महादेव. त्र्यंबक खूप वेळेस विचारला जातो. त्र्यंबक म्हणजे काय, ज्याला 3 डोळे आहेत त्याला त्र्यंबक असे म्हणतात. त्र्यंबक म्हणजे सुद्धा महादेव, रुद्र म्हणजे सुद्धा महादेव, भालचंद्र म्हणजे सुद्धा महादेव, चंद्रशेखर म्हणजे सुद्धा महादेव, पार्वतीश म्हणजे सुद्धा महादेव. पार्वतीचा पती तो पार्वतीश म्हणजेच चंद्र म्हणजे आपला महादेव. लक्षात ठेवा, पार्वतीचा पती तो पार्वतीश म्हणजेच पार्वतीचा पती म्हणजे कोण मित्रांनो, शंकर म्हणजेच मित्रांनो महादेव. महादेव म्हणजे सुद्धा शंकर. त्याच्यानंतर सदाशिव म्हणजे शंकर, कैलासनाथ म्हणजे सुद्धा शंकर, महेश्वर म्हणजे सुद्धा शंकर, निळकंठ म्हणजे सुद्धा शंकर. निळ आहे कंठ ज्याचा असा तो, हा कुठला मित्रांनो, समासमधला समासमध्ये विचारला जातो. तर निळकंठ शब्द दिला जातो, याची फोड करा. तर निळाकंठ म्हणजे काय, निळा आहे कंठ ज्याचा असा तो म्हणजेच कोण, शंकर म्हणजेच मित्रांनो निळकंठ. त्याच्यानंतर शिव, त्याच्यानंतर साम, त्याच्यानंतर आदिनाथ, त्याच्यानंतर आदिपुरुष, त्याच्यानंतर आशुतोष, त्याच्यानंतर अंबरीश आणि कपाली आणि कपाळी. तर या ठिकाणी तुम्हाला आता लक्षात कुठले ठेवायचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, शंकर या शब्दाचे समानार्थी शब्द तुम्हाला ठेवायचा मित्रांनो. या ठिकाणी त्र्यंबक या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा, भालचंद्र ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा, त्याच्यानंतर पार्वतीश हा सुद्धा लक्षात ठेवायचा, त्याच्यानंतर मित्रांनो महादेव तर तुमच्या लक्षात राहील, सदाशिव एक लक्षात ठेवायचा, त्याच्यानंतर मित्रांनो निळकंठ हा एक लक्षात ठेवायचा, त्याच्यानंतर मित्रांनो आदिनाथ. हे एवढे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत शंकर या शब्दाचे समानार्थी शब्द. पुढे पहा, शेष या शब्दाचे अनंत आणि वासुकी. शेष म्हणजे काय मित्रांनो, अनंत आणि वासुकी म्हणजेच मित्रांनो शेष. पुढे पहा मित्रांनो, शेतकरी. शेतकरी म्हणजे काय मित्रांनो, कृषक आणि कृषीवल म्हणजेच शेतकरी. शेतकरी म्हणजे काय मित्रांनो, कृषिक आणि कृषीवल म्हणजे शेतकरी. आता सकल या शब्दाचे समानार्थी शब्द पहा. सकल म्हणजे समस्त, सर्व, अखिल आणि निखिल. म्हणजे पहा मित्रांनो, सकल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत मस्त, सर्व, निखिल आणि अखिल. हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, संशय. संशय या शब्दाचे समानार्थी शब्द पाहता. संशय म्हणजे काय मित्रांनो, दुविधा मनस्थिती. तर पहा, संशय म्हणजे काय, म्हणजे एखाद्यावर कुठल्या गोष्टीचा संशय असणे त्याला काय, संशय असे म्हणतात. संशय म्हणजे काय मित्रांनो, कलप, अंदेश, विकल्प, शंका, कलाप, कमलश, किंतु आणि किंतु. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, कित आणि किंतु. तर या ठिकाणी संशय या शब्दाचे समानार्थी शब्द तुम्हाला फक्त 3च लक्षात ठेवायचे. एक म्हणजे विकल्प, दुसरं म्हणजे शंका आणि तिसरं म्हणजे मित्रांनो अंदेश. तिसरं म्हणजे मित्रांनो अंदेश. एवढी तुम्हाला लक्षात ठेवायचे, बाकीचे विचारले जाणार नाहीत. हे 3 जे आहेत मित्रांनो लक्षात ठेवायचे आहेत. आता संघर्ष या शब्दाचे समानार्थी शब्द पहा. संघर्ष म्हणजे कलह, झगडा आणि टक्कर. संघर्ष म्हणजे काय मित्रांनो, कलह, झगडा आणि टक्कर हे याचे समानार्थी शब्द आहेत. समुद्र मित्रांनो, हा व्हेरी IMP समुद्र. जेवढे काय मी तुम्हाला व्हेरी IMP ज्याला राऊंडमध्ये करत आहे मित्रांनो ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर समुद्र हा शब्द खूप वेळेस विचारला जातो. तर समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द पहा या ठिकाणी. आता समुद्र म्हणजे काय मित्रांनो, सागर, उददी, सिंधू, आर्णव. आर्णव खूप वेळेस विचारला जातो. आर्णव म्हणजे समुद्र होते, लक्षात ठेवा. पहा, आर्णव म्हणजे समुद्र, आबुदी म्हणजे सुद्धा समुद्र, पयोधी म्हणजे सुद्धा समुद्र, जलदी म्हणजे समुद्र, वारी राशी म्हणजे सुद्धा समुद्र, रत्नाकर म्हणजे सुद्धा समुद्र, अब्दी म्हणजे सुद्धा समुद्र, अंबोधी म्हणजे सुद्धा समुद्र, आभोनिधी म्हणजे सुद्धा समुद्र आणि अंबुनिधी म्हणजे सुद्धा समुद्र. तर पहा मित्रांनो, समुद्र या शब्दाचे सर्वात जास्त विचारले गेलेले तुम्हाला या ठिकाणी आता मी सांगत आहे. पहा, सागर म्हणजे समुद्र, उददी म्हणजे समुद्र, सिंधू म्हणजे समुद्र, आर्णव म्हणजे समुद्र, पयोधी म्हणजे समुद्र, त्याच्यानंतर वारी राशी म्हणजे समुद्र, त्याच्यानंतर रत्नाकर म्हणजे समुद्र आणि त्याच्यानंतर मित्रांनो बस एवढे लक्षात ठेवा. पहा, सागर, उददी, सिंधू, आर्णव, पयोधी, वारी राशी, रत्नाकर एवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे. समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द सर्वात जास्त विचारला म्हणजे मित्रांनो रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द काय, तर रत्नाकर म्हणजे मित्रांनो समुद्र. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सिंधू म्हणजे सुद्धा समुद्र, आर्णव म्हणजे सुद्धा समुद्र. या ठिकाणी आर्णव आणि रत्नाकर खूप वेळेस विचारलेले आहेत. पुढे पहा मित्रांनो, आता पहा मित्रांनो, संसर्ग. संसर्ग म्हणजे काय, तर संसर्ग म्हणजे संपर्क, संबंध आणि सहवास म्हणजेच संसर्ग. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, संहार. संहार या शब्दाचे समानार्थी शब्द नाश, विध्वंस आणि उच्छेद म्हणजे मित्रांनो संहार. सह्याद्री म्हणजे पहा मित्रांनो, सह्याद्री पर्वत, साह्यचल आणि साह्यगिरी. सह्याद्रीचे वारे हे पुस्तक कोणी लिहिलेले, खूप वेळेस आलेला प्रश्न आहे. तर सह्याद्रीचे वारे आणि कृष्णकाठ हे जे आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेले पुस्तक आहे. कृष्णकाठ हे त्यांचं आत्मचरित्र आहे, तर सह्याद्रीचे वारे हे त्यांनी लिहिलेली कादंबरी आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाईल की सह्याद्रीचे वारे हे पुस्तक कोणी लिहिलेले, तर सह्याद्रीचे वारे हे पुस्तक यशवंतराव चव्हाण जे की महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते, त्यांनी सह्याद्रीचे वारे हे पुस्तक लिहिलेले आहे. आणि कृष्णकाठ हे त्यांचं आत्मचरित्र होतं. GK साठी लक्षात ठेवा, 100% विचारले जाणारे प्रश्न आहेत. पुढे पहा मित्रांनो, सीमा. सीमा या शब्दाचा अर्थ काय, मर्यादा आणि हद्द म्हणजे सीमा. मर्यादा आणि हद्द म्हणजे सीमा. पुढे पहा मित्रांनो, सिंह या शब्दाचे समानार्थी शब्द शार्दूल, केसरी,
खूप IMP आहे मित्रांनो. या ठिकाणी केसरी हा खूप वेळेस विचारला जातो. तर सिंह या शब्दाचे समानार्थी शब्द शार्दूल, केसरी, पंचानन, मृगेंद्र, मृगराज आणि वनराज. वनराज म्हणजे वनाचा राजा. वनाचा राजा कोणता प्राणी हा सुद्धा ग्रुप डीला विचारला जाईल, की सर्व प्रश्न विचारला जाईल की वनाचा राजा म्हणून खालीलपैकी कुठल्या प्राण्याचा उल्लेख केला जातो. पहिलं ऑप्शन येईल तुम्हाला हत्ती, दुसरं ऑप्शन येईल सिंह, तिसरं ऑप्शन येईल मित्रांनो आपलं वाघ आणि 4 नंबरचा ऑप्शन येईल मित्रांनो हरिण. तर मित्रांनो वनाचा जो काय राजा आहे तो कोण आहे? वनाचा राजा आहे मित्रांनो. वनाचा राजा आहे सिंह, हा वनाचा राजा आहे. तुम्हाला जीके साठी प्रश्न सरळ विचारला जाईल की वनाचा राजा म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? तर वनाचा राजा म्हणून सिंह या प्राण्याचा उल्लेख केला जातो. हा सुद्धा जीकेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढे पहा मित्रांनो, सुवासिनी. सुवासिनी म्हणजे सौभाग्यवती, आहिवा आणि अविधवा आणि अहेव. म्हणजे पहा मित्रांनो, सुवासिनी म्हणजे काय मित्रांनो? ज्या स्त्रीचा पती हयात आहे, म्हणजे ज्या स्त्रीचा पती जिवंत आहे त्याला काय म्हणतात? सुवासिनी किंवा सौदामिनी. तिला काय म्हणतात मित्रांनो? अविधवा किंवा सौभाग्यवती. सौभाग्यवती म्हणजे जिचा पती जिवंत आहे अशी स्त्री म्हणजे सौभाग्यवती. पुढे पहा मित्रांनो, सुरुवात. सुरुवात या शब्दाचे पहा मित्रांनो, आदी आणि आरंभ आणि प्रारंभ. तर मित्रांनो या ठिकाणी आदी खूप वेळेस विचारलेला शब्द आहे की आदी या शब्दाचा समानार्थी शब्द काय? तर आदी म्हणजे प्रारंभ, सुरुवात. आदी या शब्दाचा समानार्थी शब्द काय मित्रांनो? सुरुवात, आदी, आरंभ आणि प्रारंभ म्हणजेच मित्रांनो आदी. आता या ठिकाणी तुम्हाला फक्त आदी हा शब्द लक्षात ठेवायचा, कारण की बाकीचे सर्व आपल्या दैनंदिन जीवनातले आहेत. तर आदी म्हणजेच काय मित्रांनो? सुरुवात. आता सूर्य हा व्हेरी IMP आहे. सूर्यावर खूप वेळेस प्रश्न विचारला जातो. तर सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द काय? तर रवी म्हणजे सूर्य, भास्कर म्हणजे सूर्य, मित्र म्हणजे सुद्धा सूर्य, आदित्य म्हणजे सुद्धा सूर्य, सविता. प्रश्न विचारला जाईल सविता या शब्दाचा समानार्थी शब्द काय? प्रश्न असे विचारले जातात मित्रांनो, खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. पहिला ऑप्शन देतं मित्रांनो वनिता, दुसरा ऑप्शन देतंय सुनीता, तिसरा ऑप्शन देतंय सविता आणि 4 नंबरचा ऑप्शन देतोय मित्रांनो कविता. तर यापैकी आपल्याला सर्वच मुलीचे नावे वाटतात, परंतु मित्रांनो या ठिकाणी सविता या शब्दाचा अर्थ सूर्य सुद्धा होतो. म्हणून मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. म्हणजे प्रश्न सुद्धा कसा विचारला जाईल यावर सुद्धा आपण डिस्कस करत आहोत, जेणेकरून मित्रांनो तुम्ही परीक्षेमध्ये कन्फ्यूज होणार नाहीत. हा शब्द विचारला जाऊ शकतो मित्रांनो. पहा, पहिला ऑप्शन देतात सुनीता, दुसरा ऑप्शन देतात कविता, तिसरा ऑप्शन देतात वनिता आणि 4 नंबरचा ऑप्शन देतात सविता. यापैकी तुम्हाला वेगळा घटक तुम्हाला ओळखणं खूप अवघड जातं. तर त्यामुळे मित्रांनो आता हे सर्व जर पाहिले तर मुलीचे नावे आहेत, परंतु मित्रांनो सविता या शब्दाचा अर्थ सूर्य सुद्धा होतो. म्हणून मित्रांनो सविता या ठिकाणी वेगळं उत्तर असणार आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे पहा मित्रांनो, दिनकर, दिनमणी, प्रभाकर, दिवाकर आणि भानू आणि चंडाशू. या ठिकाणी लक्षात ठेवा, चंडाशू म्हणजे सूर्य, अर्क म्हणजे सुद्धा सूर्य, भानू म्हणजे सुद्धा सूर्य, आदित्य म्हणजे सुद्धा सूर्य, सविता म्हणजे सुद्धा सूर्य, मित्र म्हणजे सुद्धा सूर्य, भास्कर म्हणजे सुद्धा सूर्य, रवी म्हणजे सुद्धा सूर्य आणि दिनकर म्हणजे सुद्धा सूर्य. तर या ठिकाणी तुम्हाला एवढे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. पुढे पहा मित्रांनो, सेनापती. तर सेनापती या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, सेनानी, सेनानायक. स्वार्थी या शब्दाचे मित्रांनो पहा, अलगर्जी आणि मतलबी म्हणजे स्वार्थी. आता सोने खूप वेळेस विचारला जातो, सोने या शब्दाचा समानार्थी शब्द काय? 24 कॅरेटचे असते ते सर्वात शुद्ध सोने असतं. हा सुद्धा विचारला जाईल प्रश्न की सर्वात शुद्ध सोने म्हणून कुठले सोने ओळखले जाते? तर 24 कॅरेटचे सोने हे मित्रांनो सर्वात शुद्ध सोने म्हणून ओळखले जाते. आणि पहा मित्रांनो या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये खेत्री या ठिकाणी सोन्याच्या खाणी प्रसिद्ध आहेत. प्रश्न असा विचारला जाईल की खेत्री हे ठिकाण सोन्यासाठी असून हे कुठे प्रसिद्ध आहे? तर खेत्री हे ठिकाण सोन्यासाठी असून हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. आणि दुसरा प्रश्न पहा मित्रांनो, पन्ना खूप वेळेस विचारला जातो. पन्ना या ठिकाणी हिऱ्याच्या खाणी आहेत मित्रांनो. भारतामध्ये पन्ना या ठिकाणी हिऱ्याच्या खाणी आहेत. तर पन्ना हे ठिकाण मध्य प्रदेश राज्यामध्ये राज्य आहे. मित्रांनो हा प्रश्न आला म्हणून समजा, लक्षात ठेवा. पन्ना ह्या हिऱ्याच्या खाणी आहेत ते कुठे आहेत? तर मित्रांनो पन्ना ह्या हिऱ्याच्या खाणी भारतातील मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत. हा सुद्धा मुद्दा जीकेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. तर पहा, सोने या शब्दाचे शब्द, सुवर्ण म्हणजे सोने, कनक म्हणजे सुद्धा सोने, कांचन म्हणजे सुद्धा सोने, हिरण्य म्हणजे सुद्धा सोने आणि हेम म्हणजे सुद्धा सोने. तर सोने या शब्दाचे तुम्हाला लक्षात ठेवायचे. पुढे पहा मित्रांनो, स्त्री म्हणजे ललना, महिला, अंबला, वनिता, रमणी आणि अंगना म्हणजे स्त्री. तर स्त्री या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, ललना, महिला, अंबला, वनिता, रमणी आणि अंगना म्हणजे स्त्री. पुढे पहा मित्रांनो, हत्ती या शब्दाचे समानार्थी शब्द, गंज, कुंजर, सारंग, नाग, पिल्लू, करी आणि करी. म्हणजे पहा मित्रांनो हत्ती या शब्दाचे समानार्थी शब्द, कुंजर तुम्हाला लक्षात ठेवायचा, सारंग हा सुद्धा लक्षात ठेवायचा, नाग आणि पिल्लू आणि गज हे तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचे. प्रश्न खूप वेळेस विचारला आहे की गज या शब्दाचा समानार्थी शब्द काय? तर गज या शब्दाचा समानार्थी शब्द होतो हत्ती,
कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द होतो हत्ती, सारंग या शब्दाचा समानार्थी शब्द होतो हत्ती, नाग या शब्दाचा समानार्थी शब्द होतो हत्ती, पिल्लू या शब्दाचा समानार्थी शब्द होतो हत्ती. तर मित्रांनो प्रश्न असा विचारला जाईल की नाग या शब्दाचा समानार्थी शब्द काय? नाग या शब्दाचा समानार्थी शब्द काय? तर नाग या शब्दाचे दोन समानार्थी शब्द होतात, एक म्हणजे हत्ती, दुसरा ऑप्शन आहे मित्रांनो नाग म्हणजे सर्प. नाग म्हणजे काय मित्रांनो? सर्प. तर मित्रांनो पहिला ऑप्शन देईल हत्ती, दुसरा ऑप्शन देईल तुम्हाला सर्प, तिसरा ऑप्शन देईल 1 व 2 दोन्ही सुद्धा, आणि 4 नंबरचा ऑप्शन देईल यापैकी नाही. तर मित्रांनो तुम्हाला नाग म्हणजे हत्ती आणि सर्प दोन्ही सुद्धा याचे अर्थ होतात, हा या ठिकाणी तुम्हाला मुद्दा लक्षात ठेवा. प्रश्न खूप वेळेस विचारला आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे पहा मित्रांनो, हरिण या शब्दाचा समानार्थी शब्द पहा, मृग, कुरंग आणि सारंग. तर पहा मित्रांनो सारंग हे जे काही शब्द आहेत, सारंग हा शब्दाचे दोन समानार्थी शब्द आहेत. सारंग म्हणजे सुद्धा हत्ती सुद्धा आहे आणि सारंग म्हणजे सुद्धा हरिण सुद्धा आहे. तर पहा मित्रांनो या ठिकाणी कुंजर आणि कुरंग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवा, दोन्हीमधला फरक लक्षात ठेवा. पुढे पहा मित्रांनो हात. आता मित्रांनो हात हा खूप वेळेस विचारला जाणारा प्रश्न आहे. तर मित्रांनो हात या शब्दाचा समानार्थी शब्द होतो हस्त, कर, पाणी, भुज आणि बाहू म्हणजेच मित्रांनो हात. तर पाणी म्हणजे मित्रांनो अशा स्वरूपामध्ये जर लिहिलं म्हणजे नीची दुसरी व्हॅरायटी जर असली तर जो आपण पाणी पितो त्याला पाणी असे म्हणतात. आणि जर मित्रांनो पाणी अशा स्वरूपामध्ये जर आलं आणि तुम्हाला समानार्थी शब्द जर विचारला तर मित्रांनो या पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द होतो हात. म्हणजे हात या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, हस्त, कर, पाणी, भुज आणि बाहू हे मित्रांनो या ठिकाणी पाणी या शब्द हात या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. हृदय या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, अंतकरण आणि अंतर म्हणजेच हृदय. पुढे पहा मित्रांनो, हुशार या शब्दाचा समानार्थी शब्द चतुर, चलाक, कलमतराश, तरबेज आणि कशबी म्हणजे चतुर. होडी या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, नाव, नौका म्हणजेच होडी. होडी म्हणजे मित्रांनो पाण्यामध्ये पोहायची आपली ती नाव. क्षम म्हणजे काय मित्रांनो? कल्याण आणि हित. ज्ञाता म्हणजे मित्रांनो सुज्ञ, शहाणा, जाणणारा म्हणजेच मित्रांनो ज्ञाता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण समानार्थी शब्दावरचे महत्त्वाचे जे काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे व्हेरी IMP जेवढे काही समानार्थी शब्द आहेत आणि कुठले लक्षात ठेवायचे म्हणजे परिपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळालेली. तर विद्यार्थी मित्रांनो या अगोदर सुद्धा आपण एक समानार्थी आणि विरुद्धार्थी समानार्थीचा एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तो सुद्धा व्हिडिओ पाहून जा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा स्वरूपाचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच तुम्हाला बघावयास मिळतील. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.